चालवतात त्यांचं नाव आहे साजी. जे 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतात त्यांचं नाव संताजी. जे 2000 शत्रूंशी एकटेच झुंजतात त्यांचं नाव बाजी. जे हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतात त्यांचं नाव तानाजी. जे शत्रूच्या छावणीत जाऊन छावणीचा कळस कापून आणतात त्यांचं नाव धनाजी. जे ढाण्या वाघाला एकटेच सामोरे जातात त्यांचं नाव संभाजी महाराज. आणि या सर्वांना एकत्रित मिळून जे स्वराज्याच्या नंदनवनाचे तोरण बांधतात ते म्हणजे आदर्श राजे स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मृण्मय प्रकाश करंदीकर, जिजामाता सेमी इंग्लिश स्कूल पारनेर, इयत्ता 6वी. आज 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी राजे होते. ते खूपच लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणीच माजजांकडून उत्तम संस्कार तर वडील शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा लाभला. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणा गड जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्यासारखी अवघड वाटणारी गोष्ट त्यांनी मावळ्यांच्या संगतीने साध्य केली. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा, माझा शिवछत्रपती राजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांनी स्त्रियांचा आदर राखला. त्यांना जिजाऊ यांनी स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण दिली होती. ती जीवनभर विसरले नाहीत. त्यांनी अनेक मोहिमा आखल्या पण कधीच पंचांग पाहिलं नाही. त्यांनी अनेक गड किल्ले जिंकले पण कधीच गडाला स्वतःचे नाव दिले नाही. छत्रपती शिवाजी महाराज असे एकच होऊन गेले. त्यांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य हे कल्याणकारी राज्य होते. स्वराज्यात जातीभेद नव्हता. शत्रूच्याही धर्माचा आदर करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, पर जिसने मानव जाति को चमकाया छत्रपती शिवाजी महाराज उनका नाम है, छत्रपती शिवाजी महाराज उनका नाम है. पण आपण आज काय करतो? फक्त जयंतीपुरतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देतो, भाषण करतो आणि जन्मकुंडल्या घेऊन फिरतो. मग काय आदर्श घेतोय आपण या महापुरुषांच्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महिलांना 50% आरक्षण नव्हते तर 100% संरक्षण होते. छत्रपती शिवाजी महाराज हे खूपच महान व कर्तृत्ववान राजे होते. त्यांची दूरदृष्टी खूपच प्रभावी होती. त्यांनी आरमारसुद्धा उभं केलं होतं. समुद्रमार्गाने होणाऱ्या आक्रमणांचा त्यांनी त्याद्वारे बंदोबस्त केला. फक्त डीजे लावून नाचण्यानं किंवा जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्यानं शिवजयंती किंवा इतर महामानवांची जयंती साजरी होत नाही. त्यासाठी आपल्याला त्यांचे चांगले गुण आत्मसात करावे लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले. त्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण त्यांचं रक्षण केलंच पाहिजे. जाणता राजा शिवाजी असा एकच होऊन गेला, जाणता राजा शिवाजी असा एकच होऊन गेला. इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला, इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला. अंधार फार आहे आता प्रकाश पाहिजे, अंधार फार आहे आता प्रकाश पाहिजे. रयतेचा राजा शिवछत्रपती पुन्हा एकदा जगाला पाहिजे, पुन्हा एकदा जगाला पाहिजे. खरंच आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये असे एक महान रत्न होऊन गेले. ते किती छान होते. त्याच्यामुळेच मराठ्यांना स्वातंत्र्य भेटले. त्यांनी स्वराज्य स्थापन केले. जेव्हा रयतेच्या आशेचा सूर्य मावळला होता, सर्वत्र गुलामगिरी माजली होती, तेव्हा हे महान रत्न या महाराष्ट्र भूमीवर होऊन गेले. पुन्हा एकदा जगाला त्याची खरंच गरज आहे. रायगडाचा रुबाब म्हणजे महाराज, रायगडाचा रुबाब म्हणजे महाराज. शत्रूचा कर्दनकाळ म्हणजे महाराज, शत्रूचा कर्दनकाळ म्हणजे महाराज. स्त्रियांचा आब म्हणजे महाराज, स्त्रियांचा आब म्हणजे महाराज. अरे फक्त महाराष्ट्राचंच नव्हे, अरे फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण जगाचा अभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.